गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना सरकारने नेमलेल्या चौकशी कमिटीवर विश्वास नाही का असा प्रश्न निर्माण झालाय। चौकशी समितीचा अहवाल येण्याच्या आधीच मेधा कुलकर्णींनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देऊन टाकली होती। भिसे कुटुंबाला दीनानाथ रुग्णालयाने कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती असा दावा कुलकर्णी यांनी केलाय। खासदार मेधा कुलकर्णींची दीनानाथला क्लीन चिट, तोडफोडीवरून भाजपच्याच कार्यकर्त्यांवर राग। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतली। एवढंच नाही तर खासदार कुलकर्णी यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीवर टीका केली आहे। मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पुणे शहर अध्यक्षांना पत्र लिहित भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली। भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटेंना लिहिलेल्या पत्रात मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटलंय ते पहा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनामत रक्कम मागितली नव्हती। हॉस्पिटलला न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेले होते। मूल दत्तक घेण्याचा सल्ला डावलून भिसे कुटुंबाने रुग्णाच्या आयुष्याशी धोका पत्करला। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये भाजप महिला आघाडीने केलेली तोडफोड न शोभणारी आहे। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला। तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीने नुकसान भरपाई दिल्यास किंवा दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल। एका महिलेच्या संदर्भात अशी घटना घडल्यानंतर त्यांनी रिॲक्ट होणं हे स्वाभाविक आहे। कार्यकर्ता आहे, मी सुद्धा आंदोलनात पुढे आलेलो कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी जे केलं हे काय केलं हे याच्यावरती माध्यमांवरती काही बोलणं, अशा पद्धतीने पत्र देणं किंवा याच्यावरती चर्चा करणं मला असं वाटतं योग्य नाही। पक्षाचे नेते या विषयासंदर्भात ठरवतील। रुग्णालयाची बाजू घेणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी केलेले दावे आणि ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने दिलेली माहिती परस्पर विरोधी आहे। रुग्णाच्या नातलगांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं, मात्र रुग्ण हॉस्पिटलला न सांगता निघून गेला असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं। तर रुग्णालयाने अनामत रक्कम मागितलीच नव्हती असा दावा खासदार मेधा कुलकर्णी करतायत। मृत्यूबाबत रुग्णालयाने असंवेदनशीलता दाखवली का हे आम्ही तपासून पाहत आहोत असं रुग्णालयाने सांगितलं होतं। मात्र खासदार मेधा कुलकर्णींनी रुग्णालयाचा दोष किती हे माहीत न करून घेता भाजप कार्यकर्त्यांवर त्याचं खापर फोडलं। भाजप सदस्यांनी उन्मादामध्ये वर्तन करून डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड केली असं मेधा कुलकर्णी म्हणतायत। भाजपच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या बाजू घेऊन बोलतात। मेधाताई, एका स्त्रीचा मृत्यू झालाय, खून केलाय, त्या हॉस्पिटलनी वध केलाय, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तुम्ही बाजू घेताय। कमाल आहे तुमची। आणि एवढं बाजू घेण्या एवढं मिंधे पण काय आलंय तुम्हाला? का कशाला? एका महिलेला न्याय द्या। तिची 2 चिमुकली पोरं आहेत, तुम्हालाही मुलं आहेत ना मेधाताई, कुठं तरी वाटू द्या थोडी।